वृषभ रास. वृषभ रास ही राशीचक्रातील दुसरी रास आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे जातक थोड्या हळव्या स्वभावाचे असतात. या व्यक्ती सुंदर व्यक्तिमत्वाचे असे असतात. म्हणजेच वृषभ राशीचे व्यक्ती सुंदरतेला जरा जास्तच प्राधान्य देणारे असे असतात. ते राहण्यामध्ये एकदम अप टू डेट असे असतात. यांना संगीतामध्ये रुची असते. हे व्यक्ती मैत्री करण्यामध्ये अगदी अग्रेसर असतात आणि मैत्री निभावण्यातही ते अजिबात कोणत्याच प्रकारचा विचार करत नाही किंवा भेदभाव करत नाहीत. आपल्या मित्रांचे विश्वास लगेचच जिंकतात आणि मित्रपरिवारामध्ये अगदी फेमस होतात. ते सगळ्यांना हवेहवेसे असणारे होतात. सोबतच वृषभ राशीच्या व्यक्तींना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडते. ते नेहमी नवीन ठिकाणी भेट देत असतात. वृषभ राशीचे व्यक्ती अगदी 4 लोकांमध्ये किंवा एखाद्या गर्दीमध्येही अगदी शोभून दिसतात किंवा उठून दिसतात. यांचे व्यक्तिमत्व खूप तजेल आणि हवेहवेसे असणारे असे असते. हे सर्व स्वभाव स्त्रिया आणि पुरुषांसाठी सेमच आहेत. तर ही पाहिली एकंदरीत आपण थोडक्यात गुण स्वभाव वृषभ राशीच्या व्यक्तीचे. तर हा महिना आपल्या राशीला आता कसा जाणार आहे हे बघूयात. हा महिना आपल्या राशीला भरपूर परिश्रम करणारा असा जाणार आहे. आपल्या परिवारात काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. परंतु महिन्याच्या शेवटी हे सर्व काही ठीक होईल आणि घरातील वातावरण पुन्हा आनंदाने भरून जाईल. आपल्या परिवारामध्ये पुन्हा एकोपा वाढेल आणि आनंदही वाढेल. या महिन्यात आपण कोणतेही कार्य कराल ते अगदी समजदारीने कराल. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगाला पण आपण अगदी हसत हसत सामना कराल किंवा सामोरे जाल आणि त्यावर मातही कराल. आपल्या परिवारासंबंधी काही कठीण प्रसंग अचानक उद्भवण्याची शक्यता आहे. काही महत्त्वपूर्ण बाबी असतील. त्यामध्ये आपण निर्णय घेणे हे खूप महत्त्वाचे असणार आहे. आपण इथेही अगदी कोणत्याही गोष्टीचे ताण न घेता घाबरून न जाता त्या बाबी हाताळाल आणि त्यातून आपले एक नवीनच वेगळेच व्यक्तिमत्व उजळून निघेल. जे आपल्याला स्वतःलाही माहीत नव्हते असे व्यक्तिमत्व आपल्याला समजेल आणि त्यामुळे स्वतःबद्दल आपल्याला आत्मविश्वास वाढेल किंवा आपल्या आत्मविश्वासामध्ये एक प्रकारची वाढच होईल. आपल्या परिवारासोबत कुठेतरी फिरायला जाल आणि त्यामुळे आपले कुटुंब खूप आनंदी राहील आणि नवीन अनुभव मिळेल. नवीन उल्हासाने आपण वापस याल. जर आपण एखाद्या प्रेमसंबंधामध्ये असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना खास करून आपल्यासाठी प्रतिकूल असा आहे. नात्यामध्ये थोडेसे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. पण एकमेकांशी बोलून ते मिटवण्याचा प्रयत्न करा. जर आपण एखाद्या नवीन नाते सुरू करण्याच्या विचारात असाल तर सध्या तरी हे टाळलेलेच बरे आहे. हा काळ तुमच्यासाठी प्रतिकूल असा आहे. वैवाहिक जोडप्यांसाठी हा महिना सुरुवातीला थोडा त्रास देणारा असा जाणार आहे. आपण आपल्या नात्यामध्ये थोडीशी वेगवेगळ्या बाबतीत कुरबुरी होण्याची शक्यता आहे. तरी आपण इथेही थोडंसं संयमाने घेतलं पाहिजे. ज्या काही तक्रारी किंवा कुरबुरी आपल्यामध्ये चालू आहेत ते आपण एकमेकांशी बोलून सोडविण्याचा प्रयत्न करा आणि आपल्यामधील विश्वास जागृत करण्याचा पण प्रयत्न करा. महिन्याच्या शेवटी सर्व भांडणे संपतील आणि आपले नाते पुन्हा पहिल्यासारखे होईल. आपल्या नात्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखा आनंद आणि समाधान प्रस्थापित होईल. आपला जोडीदार आपल्यावर पहिल्यापेक्षा जास्त विश्वास करेल आणि नाते खूप दृढ होईल. नात्यात पाहिजे तसे परिणाम आपल्याला मिळतील. आर्थिक बाबींमध्ये हा महिना सर्वसामान्य असा जाणारा आहे. या महिन्यामध्ये आपले खर्च वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर आपली कमाई पण वाढेल. त्यामुळे आपले खर्च आणि कमाई दोन्ही समान राहतील. नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी आहे. आपण जर कुठे फिरायला जाणार असाल तर जा, परंतु पैसे जरा सांभाळून खर्च करा. कारण पैसे हरवण्याची किंवा धनहानी होण्याची शक्यता आहे. आपले त्या फिरण्यामध्ये आर्थिक नुकसानच होईल. म्हणून इथे सावधतेने कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करा किंवा लक्ष देऊन कोणतेही व्यवहार करा आणि कोणावरही एखाद्या अनोळखी माणसावर तर अजिबातच विश्वास ठेवू नका. आपल्या वडीलधाऱ्या संपत्तीतून किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून काही आर्थिक लाभ मिळतील आणि त्यातून आपल्याला एक प्रकारची आर्थिक मदतच होईल. आपल्याला या महिन्यात आपले भाग्य आपल्याला पाहिजे तशी साथ मिळणार नाही. आपल्याला प्रत्येक कामामध्ये सफलता मिळवण्यासाठी भरपूर मेहनत आणि प्रामाणिक कष्ट करावे लागणार आहेत.
आपण कुठे परदेशात फिरायला जाण्याच्या विचारात असाल किंवा जर आपले तसे प्रयत्न चालू असतील तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार आहे. तुमचे तसे योगच आहेत. खूप दिवसांचे तुमचे प्रयत्न आत्ता सफल होण्याची शक्यता आहे आणि परदेशी फिरायला गेल्यामुळे तुमच्यात भरपूर एक प्रकारचा आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला एक नवीनच अनुभव अनुभवायला मिळेल. एक नवीन प्रकारची प्रेरणा मिळेल. व्यावसायिक वर्गाला हा महिना चांगले परिणाम देणारा असा जाणार आहे. आपण ठरविल्यापेक्षा जास्त आर्थिक लाभ आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा. सोबतच आपल्याला आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी या फायद्याचा किंवा त्या आर्थिक लाभाची मदतच होईल आणि आपल्या व्यवसायाला प्रगती आणि प्रसिद्धी दोन्हीही लवकरच मिळण्याची शक्यता आहे. अचानक आपल्याला लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही जुन्या ठिकाणी आपण पैसे गुंतवलेले असाल किंवा मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवलेले असतील तर त्याचा मोबदला आपल्याला अनपेक्षितरित्या सध्या मिळणार आहे. तरी आपण त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अचानक बदल झालेले दिसून येतील. त्यांची स्वतःची बदली पण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी यासाठी आधीच तयारीत राहावे. हे बदल चांगलेही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात. तर आपण मानसिकरित्या तयार राहायला पाहिजे. तरुण वर्गाला जर त्यांना त्यांचे करिअर करायचे असतील तर भरपूर मेहनत त्यांना करावी लागणार आहे. आपल्याला भरपूर नवीन समस्यांना सामोरे पण जावे लागणार आहे. परंतु यातून ते नवीनच अनुभव घेतील आणि भविष्यासाठी जोमाने तयार राहतील. आपण करिअरची सुरुवात करण्याच्या जर विचारात असाल किंवा सुरुवात तुम्ही केलेली असेल तर लगेचच आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत. परंतु जसे जसे तुम्ही प्रयत्न वाढवाल तसे तसे आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम मिळायला आपल्याला पाहायला मिळतील. महिला वर्गाला हा महिना आपल्या आरोग्याबाबत थोड्याशा कुरबुरी सतावणारा असा जाणार आहे. आपल्या आरोग्याची विशेष करून काळजी घ्यावी कारण जुन्या आजार पुन्हा थोडंसं डोकं वर काढतील. सतत काहीतरी छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारींना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आपल्याला इतर कामाचे पण ताण राहणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला आराम करायला मिळणारच नाही. आरामात थोडीशी कमतरता जाणवेल आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर डायरेक्ट पडणार आहे आणि आराम कमी मिळाल्यामुळे शारीरिक त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. घरामध्येही वडीलधाऱ्या व्यक्तींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. विशेष करून आपल्या आईचे किंवा सासूचे तरी आपण आधीपासूनच थोडीशी काळजी घेणे हे महत्त्वाचे जाईल. विद्यार्थी वर्गाला हा महिना नवीन पराक्रम घडविणारा असा जाणार आहे. आपल्या मेहनतीला फळ मिळेल परंतु पाहिजे तसे परिणाम न मिळाल्यामुळे हताश होऊन जाऊ नका. हरकत नाही, पुढच्या वेळेला जास्त प्रयत्न करा. नक्कीच यश आपल्यालाच मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही त्यांच्या अभ्यासामध्ये नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सोबतच नवीन ठिकाणी तुम्ही भेट द्याल आणि नवीन लोकांच्या ओळखीने आपल्याला अजून काहीतरी नवीन गोष्टी शिकण्यास 100% मिळतील. याचा आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला फायदाच होईल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना अति उत्साहाने भरलेला असा जाणार आहे. परंतु आपल्या आरोग्याचीही प्रथम काळजी घेणे हे पण तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला विशेष करून कंबरेचा आणि पायाचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. पाय दुखणे किंवा कंबर दुखणे हे आपल्याला थोडंसं त्रास देतील. त्यामुळे आपण आधीच थोडीशी खबरदारी घेतलेली बरी पडेल. सोबतच आपल्या प्रियजनांसोबत कुठेतरी फिरायला जाल आणि त्यामुळे आपले मन खूप प्रसन्न राहील. आपल्याला एक प्रकारची नवीन ऊर्जा संचारल्याचा भास होईल. एक उत्साह वाढेल. आपल्यामधील नातेसंबंध पहिल्यापेक्षाही जास्त दृढ होईल. याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्या राशीला वेगवेगळे अनुभव देणारा असा जाणार आहे. नवीन प्रकारचे कसोट्या, संकटे देणारा, आर्थिक लाभ देणारा, आरोग्याबाबत थोडीशी चिंता सतावणारा असा जाणार आहे. तर याचा आपण लाभ घेण्याचा प्रयत्न करा. डिसेंबर महिन्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी भाग्य अंक किंवा शुभ अंक हा 4 असणार आहे आणि शुभ रंग हा नारंगी म्हणजेच केशरी असा असणार आहे. त्यामुळे आपण कोणतेही शुभ कार्य करणार असाल किंवा महत्त्वाचे कार्य करणार असाल तर वरील गोष्टींना प्राधान्य देणे हे फार महत्त्वाचे आहे. सोबतच नियमितपणे 108 वेळा तुम्ही ओम दुर्गाय नमः याचा जप करत चला. याचे आपल्याला चांगलेच फायदे मिळतील. 2023 मधला हा शेवटचा महिना आहे. हे वर्ष
आता जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे किंवा संपतच आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे वर्ष आपल्याला कसंही गेलं असेल याचा विचार करत बसू नका. आता येणारे वर्ष हे चांगलेच जाईल अशी आपण आशा करा. सकारात्मक भावना ठेवा. येणारे हे वर्ष आपल्यासाठी भरभरून सुख, समृद्धी आणि यश घेऊन यावे हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. नवीन संकल्प करा. केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर कष्ट करा. जीवन जगा. प्रत्येक क्षण हा खूप आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. बघा, यश नक्कीच तुमचं आहे. नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.